नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 3 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक अँग्लो इंडियन दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 2 ऑगस्ट। स्पष्टीकरण: जागतिक अँग्लो इंडियन दिवस दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हा दिवस अँग्लो इंडियन समुदायाचा इतिहास, संस्कृती आणि समाजात त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे। याच दिवशी वर्ष 1935 मध्ये भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत अँग्लो इंडियन या शब्दाला अधिकृत व्याख्या मिळाली होती। प्रश्न 2, नुकतीच 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत। स्पष्टीकरण: 22व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 च्या संघ स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी जिंकले आहे। नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यांमध्ये दोन्ही भारतीय संघांनी मलेशियाचा पराभव केला। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताने 350 किलोग्रॅम थ्रस्ट क्षमतेचे स्वतःचे एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन विकसित केले। ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला दुसरे स्थान मिळाले आहे। विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता साध्य करणारा भारत जगातील तिसरा देश बनला आहे। भारताने जबरदस्तीने करवून घेतलेल्या श्रमातून म्हणजेच सक्तीचे श्रम यातून बनवलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे। भारताने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे। आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावी लागणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध अविकली भारतात लॉन्च करण्यात आली आहे। प्रश्न 3, नुकतेच कोणत्या देशाचे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचे निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नेपाळ। स्पष्टीकरण: प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा म्हणजेच निम्सदाई हे नेपाळचे रहिवासी होते, ज्यांचे नुकतेच पाकिस्तानच्या काराकोरम श्रेणीत असलेल्या ब्रॉड पीकवर हिमस्खलनामुळे निधन झाले आहे। मूळ देश नेपाळ, नंतर त्यांनी ब्रिटिश सैन्यातही सेवा दिली। नेटफ्लिक्सच्या 14 पीक्स नथिंग इज इम्पॉसिबल या माहितीपटामुळे त्यांना जागतिक ओळख मिळाली होती। नेपाळ देशाची माहिती: राजधानी काठमांडू, चलन नेपाळी रुपया, पंतप्रधान बालेन शाह, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल। आता पाहू नेपाळशी संबंधित इतर चालू घडामोडी। फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले आहे। 2 दिवसीय कलिंग साहित्य महोत्सवाची 4थी आवृत्ती काठमांडू येथे पार पडली। भारत आणि नेपाळ दरम्यान UPI लिंक लॉन्च करण्यात आले। 29 मे 2026 रोजी नेपाळने आपला 19वा प्रजासत्ताक दिन साजरा केला। नेपाळ सरकारने ऑनलाईन सट्टेबाजीशी संबंधित 7000हून अधिक ॲप्लिकेशन्स आणि संकेतस्थळे बंद केली। नेपाळ सरकारने इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या आहेत। भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नेपाळमध्ये यहमरी सण साजरा करण्यात आला। प्रश्न 4, नुकताच भारत-चीन सीमा व्यापार कोणत्या दऱ्यांमधून पुन्हा सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नाथुला दर्रा। स्पष्टीकरण: नुकताच भारत आणि चीनदरम्यानचा सीमा व्यापार 1 ऑगस्ट 2026 पासून 6 वर्षांच्या प्रदीर्घ अंतराळानंतर सिक्कीमचा नाथुला दर्रा, हिमाचल प्रदेशचा शिपकिला दर्रा आणि उत्तराखंडच्या लिपुलेख दर्रामधून पुन्हा सुरू झाला आहे। हा व्यापार कोविड-19 महामारी आणि सीमेवरील तणावामुळे वर्ष 2020 पासून बंद होता। प्रश्न 5, नुकतीच पंतप्रधान मोदींनी कुठे ASIP सेमीकंडक्टर प्रोजेक्टची पायाभरणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, विशाखापट्टणम। स्पष्टीकरण: पंतप्रधानांनी विशाखापट्टणम येथे ASIP सेमीकंडक्टर प्रोजेक्टची पायाभरणी केली। सुमारे 460 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाकडे इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आंध्र प्रदेशातील पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणून पाहिले जात आहे। याद्वारे देशात चिप निर्मिती क्षमतेला चालना देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले गेले आहे। प्रश्न 6, नुकतीच कोणी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तेजपाल सिंह। स्पष्टीकरण:
एअर मार्शल तेजपाल सिंह यांनी उपहवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर 1 जुलै 2026 रोजी एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. नगलखम जथोम गंगटे यांची मेक्सिकोमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी लता गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून टी.व्ही. अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून केशव चंद्र यांनी पदभार स्वीकारला आहे. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगटाचे म्हणजेच हाय पॉवर टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निर्मल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे नवे संचालक म्हणून सत्यपाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे म्हणजेच फिडेचे अंतरिम अध्यक्ष म्हणून विश्वनाथन आनंद यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रश्न 7. नुकतेच पंतप्रधान मोदींनी कुठे अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम येथे अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंजाब नॅशनल बँकेने भारताचे पहिले बँक प्रणीत क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेशसोबत करार केला आहे. आंध्र प्रदेशात यूएई फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. आंध्र प्रदेशने भूवापरासाठी सामान्य झोनिंग नियम 2026 अधिसूचित केले आहेत. आंध्र प्रदेशात मी भूमी मी हक्क म्हणजेच माझी जमीन माझा हक्क या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गगनयान मिशनसाठी इस्रोने पहिली सॉल्व्ह ग्राउंड टेस्ट आंध्र प्रदेशात घेतली. हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी भारताच्या पहिल्या सॅटेलाइट आधारित लँडिंग प्रक्रियेला आंध्र प्रदेशात मंजुरी देण्यात आली. प्रश्न 8. नुकतेच पंतप्रधान मोदींनी कुठे विवेक स्मारकचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, म्हैसूर. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कर्नाटकातील म्हैसूर येथील श्रीरामकृष्ण आश्रमात विवेक स्मारक म्हणजेच स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्रचे उद्घाटन केले आहे. प्रश्न 9. नुकतीच IIRB संगोष्ठी 2026 कुठे आयोजित केली जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, IIT मद्रास. स्पष्टीकरण. IIT मद्रास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व RISC इंटरनॅशनल सोबत मिळून IIT मद्रास रिसर्च पार्क, चेन्नई येथे तिसऱ्या DIRB सिम्पोजियमचे आयोजन करणार आहे. संकल्पना किंवा थीम भारताचे सेमीकंडक्टर भविष्य मजबूत करणे. सुरक्षित संगणन, AI आणि RISC इकोसिस्टम विकासावर भर. यामध्ये धोरणकर्ते, तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि एका ब्रँड चॅलेंज हॅकाथॉनचा समावेश आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत भारताचे स्वदेशी प्रोसेसर आणि सेमीकंडक्टर उद्दिष्टे साध्य करण्यास हे पाठबळ देते. आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताच्या या इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने IIT दिल्लीसोबत उन्नती AI 2.0 लॉन्च केले. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन चेतावणी प्रणाली म्हणजेच लँडस्लाइड वॉर्निंग सिस्टम तयार केली. हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी IIT खरगपूरने क्लायमेट मॉडेल विकसित केले. भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन उत्कृष्टता केंद्र IIT हैदराबाद येथे स्थापन केले जाईल. प्रश्न 10. नुकतीच पहिल्या वंदे भारत फ्रेट म्हणजेच मालवाहू ट्रेनची चाचणी कुठे घेण्यात येत आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोटा. स्पष्टीकरण. भारताच्या पहिल्या वंदे भारत फ्रेट ट्रेनची चाचणी घेण्यात आली. या दरम्यान ट्रेनने 145 किलोमीटर प्रति तास इतका कमाल वेग गाठला. मालवाहतूक क्षेत्रात ही एक महत्त्वाची सुरुवात मानली जात आहे. चाचणीच्या पहिल्या दिवशी या ट्रेनने पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा नागदा सवाई माधोपूर रेल्वे विभागावर 145 किलोमीटर प्रति तास इतका कमाल वेग गाठला. प्रश्न 11. नुकतीच कोणी नवी दिल्ली येथे संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अलका नोंगिया अरोरा.
स्पष्टीकरण. भारतीय संरक्षण लेखा सेवाच्या 1991च्या बॅचच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती अलका नोंडिया अरोरा यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण लेखा महानियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. कार्यक्षेत्र: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत संरक्षण लेखा विभागाच्या प्रमुख म्हणून त्या सशस्त्र दलांच्या वित्तीय बाबी, लेखा आणि पेन्शन प्रशासनाची जबाबदारी सांभाळतात. प्रश्न 12. नुकतीच ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भुवनेश्वर. स्पष्टीकरण. नुकतीच ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित केली जाईल. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखालील शिक्षण विभागाच्या बैठकांचा भाग आहे, ज्यामध्ये 13व्या ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचाही समावेश आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट बनवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारताच्या पहिल्या आणि सर्वात खोल भूतापीय विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत एआयचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. 2026 मधील 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात केले जाईल. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026चे विजेतेपद पी.व्ही. सिंधूने जिंकले. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला यास्तिका भाटिया बनली आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद अनाहत सिंह हिने जिंकले आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारताचे दुसरे प्रमुख बंदर कामारजार पोर्ट बनले आहे. चिनार पुस्तक महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. आकांक्षा चौधरी हिने मिसेस इंडिया 2026चा किताब जिंकला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले आहे. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना दिला जाईल. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानात केले जाईल. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाईल? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.